हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचा आढावा माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे। हिंगोली शहरातील आजम कॉलनी, सेनगाव तालुक्यातील आडोळ, खिल्लार, कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव, पूल येथील पूरग्रस्तांची या गावांना भेट दिली तसेच ज्यांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ शासनाकडून मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। यावेळी हिंगोली विधानसभाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आमदार अमित देशमुख यांच्यासोबत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला। यावेळी आमदार अमित देशमुख यांनी सदरील नुकसानीचा आढावा शासनासमोर मांडून नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी द्वारकादास सारडा, भास्करराव बेंगाळ, शेख नईम, शेख लाल, साद अहमद, अबेद अली जहागीरदार, सुधीरप्पा सराफ, मदन शेळके, अशोक चव्हाण, यश देशमुख आदी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। आवश्यक MCN न्यूज हिंगोली। ते देखील काम त्यांना या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे उपलब्ध होणार नाही आहे, म्हणून शासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी अशी त्यांची मागणी आहे। ती देखील आम्ही मागणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही नोंदवणार आहोत। हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आणि अगदीच आता हिंगोलीमध्ये आत्ताही पाऊस सुरू आहे, आपण संवाद साधतो या क्षणी पर्जन्यमान सुरूच आहे। अनेक नद्यांना पूर आलेला आहे, अनेक भागामध्ये शेतामध्ये आणि नगरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहेच। त्यामुळे शासनानं देखील याचं सर्वेक्षण करून पंचनामे करून नुकसान भरपाई यासाठी पावलं उचलावीत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी सर्वेक्षण करावं अशी आमची मागणी आहे। किती हेक्टरी अनुदान द्यावं? आता याच्यामध्ये ते पिकावर अवलंबून आहे। म्हणजे अगदी समजा सोयाबीन असेल तर त्याची मागणी ही वेगळी आहे। केळीच्या बागा यासुद्धा पाण्याखाली आलेल्या आहेत, ऊस आडवा झालेला आहे। त्यामुळं याच्यामध्ये आज आम्ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आमची जी मागणी आहे ती आम्ही उद्या परवापर्यंत शासनाकडे नोंदवू। पण याच्यामध्ये बागायत, कोरडवाहू या पिकांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी काही मागणी आमच्याकडे येईल